आपल्याला कल्पना आहे की प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी किसान सन्मान योजना सुरू केली आणि आमच्या शेतकऱ्यांना 6,000 रुपये हे मोदीजींच्या वतीनं देण्यात येतात। महाराष्ट्रामध्ये महायुतीच्या सरकारने देखील नमो शेतकरी महासन्मान योजना सुरू केली आणि या योजनेत आम्ही निर्णय घेतला की केंद्र सरकारच्या 6,000 रुपयांसोबत महाराष्ट्र सरकार देखील त्याच लाभार्थ्यांना शेतकऱ्यांना 6,000 रुपये देईल, म्हणजे महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना एकूण 12,000 रुपये त्या ठिकाणी मिळतील। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या न्यूज अपडेटमध्ये। आजच्या ठळक बातम्यांमध्ये राज्यभरातील मोठ्या घडामोडी बघूयात। सर्वप्रथम राज्य सरकारकडून विविध योजनांबाबत नवीन अपडेट समोर येत आहेत। शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाचे निर्णय लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे। दुसरी मोठी बातमी म्हणजे हवामान विभागाने काही जिल्ह्यांना पावसाचा इशारा दिला असून सकाळपासून वातावरण बदल दिसून येत आहे। अनेक भागांमध्ये ढगाळ वातावरण तयार झाले आहे। राजकारणातही हालचाली वाढल्या आहेत आणि विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोप सुरू आहेत। आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांच्या सभा आणि बैठका सुरू झाल्या असून या दरम्यान सामान्य नागरिकांसाठी महागाई, पेट्रोल, डिझेल दर आणि सरकारी योजनांबाबत मोठे अपडेट येण्याची दाट शक्यता आहे। सरकारच्या विविध योजनांबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली असून लाडकी बहीण योजना, नमो शेतकरी योजना आणि इतर आर्थिक योजनांचे हप्ते लवकरच जमा होण्याची चर्चा सुरू आहे। राजकारणातही वातावरण तापलेलं दिसत आहे। वक्तव्ये सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत आहेत। काही महत्त्वाच्या बैठका सुद्धा आज पार पडण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। शेतकरी वर्गासाठी ही महत्त्वाची बातमी समोर येत आहे। बाजारभाव, पीक विमा आणि कर्जमाफीबाबत सरकार लवकरच नवीन निर्णय घेऊ शकतात। राज्यातील लाखो महिलांचे लक्ष आता पुढील हप्त्याकडे लागले असून सोशल मीडियावर विविध माध्यमांमध्ये अशी चर्चा सुरू आहे की सरकारकडून लवकरच नवीन अपडेट जाहीर होऊ शकते। काही लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाल्याच्या पोस्ट व्हायरल होत आहे, तर अनेक महिला पुढील हप्त्याची तारीख कधी येणार याची वाट बघत आहे। सरकारकडून अधिकृत घोषणा आतापर्यंत झालेली नसली तरी सुद्धा महिला वर्गामध्ये मोठी उत्सुकता बघायला मिळत आहे। अर्ज मंजुरी, नवीन नोंदणी आणि कागदपत्र पडताळणी याबाबत अनेक प्रश्न विचारले जात असून त्यामुळे संबंधित विभागाकडून लवकरच स्पष्ट येण्याची दाट शक्यता व्यक्त केली जात आहे। जर तुम्ही या योजनेचे लाभार्थी असाल तर बँक खाते, आधार लिंक आणि मोबाईल नंबर अपडेट ठेवणे महत्त्वाचे ठरणार आहे। नुकसान भरपाई संदर्भात राज्यामध्ये अनेक भागांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट आणि हवामान बदलामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठे नुकसान झाले असून याच पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळावी अशी मागणी जोर धरत आहे। काही जिल्ह्यांमध्ये पंचनामे सुरू असल्याची माहिती समोर येत आहे, तर अनेक शेतकरी नुकसान भरपाई कधी मिळणार याची वाट बघत आहे। या दरम्यान पीक विमा कंपन्या आणि प्रशासनाकडून अहवाल मागवले जात असून सरकारकडून मदतीबाबत सकारात्मक निर्णय होऊ शकत आहे।